नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून त्या घटनेप्रकरणी कॅन्डल मार्च। त्या घटनेप्रकरणी कॅन्डल मार्च हा जालना जिल्ह्यातील अंबड शहरात दिनांक 20 ऑगस्ट वार मंगळवार 2024 रोजी संध्याकाळी काढण्यात आला। सविस्तर माहिती अशी की अंबड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कलकत्ता येथील झालेल्या महिला डॉक्टर व अत्याचार खून प्रकरणी कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध करण्यात आला आहे। सदर कॅन्डल मार्च हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकापर्यंत काढून सर्व नागरिक व अंबड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी डॉक्टर व महिलांशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाल्या। काय सांगणार आहात मॅडम? एवढंच म्हणेन की या गोष्टीचा तीव्र निषेध सगळ्या माणूस म्हणून सगळ्यांनीच केला पाहिजे, डॉक्टरांनी नाही सगळ्यांनी। जे काय घटना काय झाली सविस्तर सांगा, घटना काय झाली? कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये जी रेसिडेंटवर एक अमानुष छळ होऊन तिची निर्भयपणे हत्या करण्यात आली, निर्दयीपणे, नंतर तिथेच तोडफोड करून तिला एक सुसाईड म्हणून जे सांगण्यात आलंय तर ते अत्यंत चुकीचं आहे। जर महिला शिकूनही संवेदनशील क्षेत्रात काम करूनही जर सुरक्षित नाहीये तर मग महिला सुरक्षित आहेत कुठे? अशा घटना होऊ नयेत त्यासाठी स्पेशल कायदा झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। जसं तुम्ही लखपतीवर स्पेशल ऍक्ट झालेला आहे, पोस्कोचा स्पेशल ऍक्ट आहे, तसा या गोष्टीवर पण स्पेशल ऍक्ट झाला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। कलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टरांच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्यावेळेला कॅन्डल मार्च आम्ही काढलेला आहे आणि हे अत्याचार जे असे व्हायला लागले त्याला कुठेतरी सरकारने बंदोबस्त करायला पाहिजे। जी सरकारने लाडकी बहीण योजना काढली त्याऐवजी महिलांना सुरक्षा पाहिजे आणि अशा ज्या घटना होत आहेत त्यासाठी सरकारने कडक असं ह्याच्यामध्ये कायद्यात बदल करायला पाहिजे। संजीवनी धांडे। We demand safety and security in our workplace. We want justice. Against doctor is violence against humanity. Save the savior. कोलकाता येथे जी घटना घडलेली आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। आपल्या भारताची लोकशाही जी आहे ती खूप चांगली आहे, तर सरकारने लवकरात लवकर या जे झालेलं आहे त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्या दोषींना फाशी द्यावी अशी आम्ही विनंती करतो। जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। ही घटना घडलेली आहे याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो। निषेध व्यक्त करून आम्ही ही रॅली काढलेली आहे। आपला भारत ही लोकशाही असून देखील अशा घटना घडतात तर ही आपल्या भारताचे दुर्दैवी आहे। तर आम्ही या गोष्टींचा निषेध करून मोर्चा काढल्याबद्दल मी सरकारशी असे निवेदन करते की त्या शिक्षाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। असे अनेक आरोपी आहेत ह्या भारतामध्ये, तर माझं असं अनेक शिक्षकांना देखील हे निवेदन आहे की त्यांनी या गोष्टींबद्दल सविस्तरपणे शिक्षण देखील देण्यात यावं आणि या गोष्टी अशा आणखी घडत नाही, त्यामुळे त्या कैद्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा जाहीर निषेध करतो। काय सांगणार आहात तुम्ही? घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, अशी घटना परत घडायला पाहिजे एवढी आमची सरकारला मागणी आहे आणि त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमच्या अकॅडमीच्या वतीने। ती झालीच पाहिजे, नराधमाला फाशी शहरामध्ये डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या कॅन्डल मार्च मध्ये शहरातील विद्यार्थिनी महिला मोठ्या प्रमाणात आज येथे सहभागी झाल्यात। या सहभागामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आज आपण घटनेचे शिल्पकार असलेले ज्या घटनेत न्यायाची तरतूद केलेली आहे अशा आंबेडकरांच्या पुतळ्यापासनं ज्यांनी पांगळा बनवल्याचं ज्यांनी उदाहरण दिलेल्या अशा छत्रपतींच्या पर्यंत कॅन्डल मार्च काढलाय। या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आम्ही एकच निरोप देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये जो काही नराधमांच्या मस्तिष्कमध्ये
अंधार पडलाय, या कॅन्डलच्या माध्यमातून त्यांना कसा उजेड पडेल या दृष्टीने या मागची आजची आमची थीम ही आजची एक तीव्र भावना आहे. दुर्दैव या गोष्टीचं पण वाटतंय की आज 3.5 वर्षाच्या चिमुकलीसाठी आज पूर्ण बदलापूर शहर नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली हळहळतंय. लक्षात घ्या, अतिशय ही जी काही मनोवृत्ती अतिशय लयाला गेली आहे, याच्या विरुद्ध काही ना काही ठोस झालं पाहिजे. आणि यासाठी आज अंबड शहरात अंबड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवलाय. त्यासाठी अंबड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण दाखवलेली संवेदनशीलता, आपण दाखवलेली जागरूकता यासाठी पूर्ण अंबड शहरवासियांच्या वतीने आपल्याला एकदा सलाम. तिथे महाराज चौरंगा करत होते, जो बलात्कारी आहे त्याचा चौरंगा होत होता. आणि इथे काय फक्त मग त्याला काय जन्मठेप द्या किंवा 10 वर्ष फुकटची फकट खायला ना, तो मनोरुग्णच आहे. त्याला काय बरं झालं, हातपाय हलवायची करणे, 2 टाइमचं जेवण भेटतं, मस्त पॅरोल भेटते, रजा कुठे फिरायला याला, त्याला काय आजारी पडला त्याचा फुकटची फकट इलाज होतं. मग कशाला नको लोकांना हे? तुम्ही शिक्षा करा ना, त्याला फाशीची शिक्षा द्या. आणि ही फाशीची शिक्षा त्याला लवकरात लवकर झाली पाहिजे, हे आमचं मागणं आहे. आपल्या या आज अंबड शहरामध्ये पश्चिम बंगाल या राज्यातील कलकत्ता या शहरामध्ये तिच्या एक लेडीज डॉक्टर होत्या, ऑन ड्युटी लेडीज डॉक्टर होत्या. 36 तास ड्युटी करून थकल्या भागल्या होत्या. सेमिनार रूममध्ये आराम करताना त्यांच्यावर जो अत्याचार झाला, त्या ज्या नराधमांनी अत्याचार केला, त्यानंतर त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. तर त्यानंतर अक्षरशः ते प्रकरण खूप दाबण्याचा प्रयत्न झाला तिथे, आणि जो प्रचंड आक्रोश बाहेर आला. त्यानंतर हा आक्रोश थांबतो ना थांबतो. आज आपण बघतोय आपल्या महाराष्ट्रात बदलापूरमध्ये घटना होते. आपलं बदलापूर काय आणि बदनापूर अंबड काय, आपलं म्हणजे जे तिकडं घडते आज उद्या आपल्याकडे पण घडू शकतं. आणि आज आपल्या ज्या बहिणी आहे, मुली आहे, आपल्या आई आहे, कोणत्या आपण कालच रक्षाबंधन झाले. आज प्रत्येक भावाला, मला सुद्धा आपल्या बहिणी आपल्याला जे राखी बांधतात, तर आपण कोणत्या हाताने राखी बांधून त्यांची म्हणजे सुरक्षेची जबाबदारी घेऊ शकतो का नाही, याचा मला प्रश्न पडतोय. तर मित्रांनो, आपण आज जो कॅन्डल मार्च काढलाय, एक जी मेणबत्ती पेटवली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून, म्हणजे आपलं जे संविधान आहे तिथून आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आपण आलोय. तर आपल्याला आपल्या भावनांचा जो शिवाजी महाराज कडेलोट करायचे नराधमांविषयी, तर हा कडेलोट करण्याची वेळ आपल्याला गव्हर्नमेंटनी येऊ देऊ नये. त्यांच्यावर गव्हर्नमेंटनी कडक कायदे करावे आणि या ज्या निर्भया असतील, वेगवेगळ्या अशा ज्या घटना आल्या, त्यांना त्वरित न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मी आपल्या या कॅन्डल मार्चच्या सर्व प्रतिनिधींकडून शासनाकडे विनंती करतो की त्यांनी कडकात म्हणजे शिवाजी महाराज जी सजा द्यायची तशी सजा यांना त्वरित भेटली पाहिजे, अशी माझी आमच्या सर्व डॉक्टर असोसिएशनकडून विनंती आहे. धन्यवाद. झालीच पाहिजे, नराधमाला फाशी. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.